नमस्कार, मी संजय सूर्यवंशी. नगरपालिकेचा रणसंग्राम साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत नांदेडच्या लोहा शहरात. लोहा शहरात नगराध्यक्ष पदासह एकूण 20 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मागच्या वेळेस या नगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. आता नेमक्या इथल्या काय समस्या आहेत, इथले राजकीय समीकरण नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण लोहा शहरात आहोत आणि लोहा शहरातील सर्वसामान्य नागरिक आहेत आणि या नागरिकांसोबत आज आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, निवडणूक आता लागलेली आहे, नेमक्या इथल्या काय समस्या आहेत आणि एकंदरीत लोहा शहराचं आताचं काय चित्र असेल? लोहा शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे. लोहा शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व नगरपालिकेला निवडून दिले होते लोहा शहराने, पण ते थोडे निष्क्रिय ठरले आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून जेवढा विकास झालाय तेवढाच लोहा शहराचा झालाय. मागच्या वेळेस जनतेनं स्वीकारलं होतं एक भरल्या पोटाचा माणूस, पण ते माणूस इतका हापापेन इतका खवाड निघाला की लोकांना भ्रष्टाचार काय माहिती आहे ते या लोहा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मागच्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून लोहावासियांना कळालं. जेवढी बदनामी आजपर्यंतच्या लोहा स्थापनेच्या इतिहासामध्ये झाली नाही लोह्याची, तेवढी बदनामी या मागच्या काळामधच्या नगराध्यक्षानं या लोहा नगरपालिकेची करून टाकलेली आहे. त्या बीजेपीची सत्ता नसून देखील चिखलीकर साहेबांची सत्ता होती. या माध्यमातून तर झालेलंच आहे आणि जनता त्या नगराध्यक्षावर इतकी त्रस्त आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, सर्वसामान्य माणसाला देखील त्रास झालेला आहे. वैयक्तिक कुठले प्रमाणपत्र असतील, कोणते नगरपालिकेच्या संदर्भातले कागदपत्र काढण्यात, त्याला देखील आर्थिक त्रास हे सर्वसामान्य माणसाला बसलेला आहे. मागच्या वेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातून ते आले, पण नवसानं केला पतीन त्याला फुटली रगतपिती अशी गत या मागच्या नगराध्यक्षाची झाली. आता त्या रगतपितीचा रोग आम्हाला ह्या वेळेस पुसून काढायचा. निश्चितच आपण पाहू शकतो की मागच्या काळात झालेला अनेक भ्रष्टाचार यांनी मांडलेला आहे. आपल्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत. काय सांगाल, कसा कारभार होता मागचा आणि आता काय स्थिती असणार आहे? विकास झाला का लोहा शहराचा? विकास जे झाला होता आदरणीय चिखलीकर साहेबांच्या काळातच झालेला आहे आणि जे विकास झाला त्यानंतर चिखलीकर साहेबांनी ज्यांना नगराध्यक्ष म्हणून बसवलं त्यांनी एवढा ढोबळ कारभार करून टाकला. साधा 47 जरी मागाय गेला तर त्याचे 2 टेबलला माणसं बसायचे पैसे वसूल करण्यासाठी. घरकुलासाठी 10-10, 20-20 हजार रुपये दलाल लावून वसूल केले. त्यातले 50% पैसे स्वतः घरला न्यायचे आणि सामान्य जनतेला वेठीस धरायचं, अशी त्यांची भूमिका. स्वच्छतेकडे काहीच त्यांचं लक्ष नव्हतं. नाल्या भरून जे स्वच्छतेचे टेंडर दिले त्याच्यामध्ये भागीदार यांचीच होती आणि जे भागीदार होते त्याच्यामधली पूर्ण ते त्यांचे जे कोणी आहेत ते अर्धे याला अर्ध त्याला असं करून घेत होते. निश्चितच दुसरे काही नागरिक आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं मागच्या काळात विकास झाला? अनेक आरोप यांनी केलेले आहेत. तुम्हाला काय वाटते, सर्वसामान्य नागरिक म्हणून ह्याचा विकास झाला का आणि काय अपेक्षित आहे? आरोप करणाऱ्याचं काम आरोप करणं असतं. हे सर्वसामान्य नागरिक एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत, एखादे समर्थक आहेत. समर्थक ते त्यांचं स्वतः समर्थन करतील आणि ज्यावेळेस रनिंग नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी शहरामध्ये नेतृत्व केलं, त्यांचे लोहा शहराच्या प्रती अत्यंत खूप चांगले काम झालेले आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी रस्ते नाल्याचे प्रश्न सुटलेले आहेत. पण लोहा शहराची सगळ्यात मोठी पाणी पुरवठा योजना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या काळामध्ये 67 कोटी रुपयाची योजना त्यांनी मंजूर करून आणली. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब व अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा लोहा शहराचा विकास येत्या काळामध्ये नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशीच करू शकतात. हे लोहा शहर वासियांना सुद्धा आज पक्क माहीत झालेलं आहे. निश्चितच यांनी दावा केलेला आहे की मागच्या काळात खूप मोठा विकास झालेला आहे. काय सांगाल, खरंच विकास झाला का आणि काय आता काय समस्या आहेत, अजून काय इथलं कसं चित्र असणार आहे पुढचं? लोहा शहराचं सर्वोच्च सभागृह म्हणजे आमची नगरपालिकेचं जे सभागृह आहे ही आपली काउन्सिल, आणि ह्या सभागृहामध्ये गेल्या 5 वर्षात मी 5 वर्ष होतो. मी विरोधी बाकावर 5 वर्ष काम केलं
मी तिथं वेळोवेळी आंदोलनं केली, उपोषणं केली, पण त्या गोष्टीचा, त्या उपोषणाचा, आंदोलनाचा इथल्या निगरगट्ट जे आता इथं विद्यमान जे होते आता 2 वर्षापासून इथं सध्या नाही, प्रशासक आहे, पण याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये जे नगराध्यक्ष आणि त्यांचे जे काही कोणी जे होते जे दलाल म्हणा काय, त्यांनी या नगरपालिकेला, एक पवित्र असलेलं नगरपालिका म्हणजे आपण जनतेतून, जनतेने जे आपण कर भरतो त्या करामधूनच आपल्या इथल्या नगरातील लोकांसाठी सुविधा द्यायच्या असतात, तर त्या कुठल्याही सुविधा यांनी दिलेल्या नाहीत. दलालांच्या माध्यमातून घरकुलाचे अनेक प्रश्न, एका 700 स्क्वेअर फीट असेल, 1200 स्क्वेअर फीट असेल, 6-6, 7-7 घरकुल त्या एकाच जागेवर यांनी दिलेले आहेत, पैसे घेऊन म्हणा की अन्य काही म्हणा. इथल्या ग्रामीण भागातून जे लोक शहरामध्ये बाजाराचा प्रश्न, बैल बाजाराचा, बरोबर. आता काय वाटतं नेमकं कशी कुणाची सत्ता येईल आणि काय एकंदरीत चित्र काय असेल आता? नक्कीच मी आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या माणसाला इथल्या नगरपालिकेचा अध्यक्षपदाच्या इथल्या विराजमान केलं, त्या माणसानं 5 वर्षात कुठलंच, आता मोठ्या मोठ्या गप्पा आणतात की आम्ही एवढी मोठी योजना केली, तेवढी मोठी योजना केली, मग विकासाच्या नावावर जनतेमध्ये या ना डिबेट करायला, या ना. इथं घरकुलाचे अनेक प्रश्न आपण ग्रामीण इथं गल्लोगल्ली जाऊन विचारू शकता. नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत, जे घरकुलाचे लोक आजही त्यांचे बिल निघालेले नाहीत. मग हे कशामुळं? हे घरकुलाचे प्रश्न आहेत, इथल्या लाईटचे, आरोग्याचे, पाण्याचे प्रश्न आहेत. प्रत्येक इथं म्हणजे नागरिक या 5 वर्षात त्रस्त झालेला आहे. दलालांचा सुळसुळाट 5 वर्ष होता हे आपण इथली जनतेला सगळ्याला माहित आहे. आणि 5-4 वर्ष झालं इथले सगळे स्ट्रीट लाईट बंद आहेत, गल्लोगल्लीचे लाईट बंद आहेत. 5 वर्षामध्ये वेळोवेळी इथं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आम्ही वेळोवेळी इथं प्रशासनाला तक्रार दिलेल्या आहेत. माझ्याकडे पूर्ण त्याची लिखित माहिती आहे. निश्चित. दुसरे काय नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक, काय सांगाल, काय नेमका विकास झाला का आणि आता काय अपेक्षित आहे तुम्हाला? सर, मी अशा पद्धतीनं तुम्हाला सांगू इच्छितो की या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून किंवा काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून तुम्ही गल्लोगल्ली जा, नाल्या तशा तुंबलेल्या आहेत. पाण्याचे जे साठे आहेत त्याच्या बाजूला त्यांनी डम्पिंग ग्राउंड केले. पाण्याच्या साठ्यामध्ये त्याचा कचरा जातो आहे, पाणी खराब होत आहे, सगळ्या गोष्टी. विशेष बाबी म्हणजे त्यानंतर हा जो रस्ता आहे, या गावातून बायपास गेल्याच्या नंतर हा जो सिमेंटचा रस्ता आहे 2 किलोमीटरचा आहे, जवळपास 2-3 किलोमीटरचा, हा कोण्या व्यक्तीने केला किंवा कोण करू शकतो हे गावातल्या जनतेला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर मागच्या 10-15 दिवसामध्ये जवळपास एक 12 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालू झालेली आहेत. 12 कोटी रुपये एक 8-10 दिवसामध्ये कोण आणू शकतो हे गावाने बघितलं पाहिजे आहे. यांनी दावा केला की या ठिकाणी मोठा विकास झालेला आहे. मला एक सांगा, आता काय परिस्थिती आहे, मागची काय परिस्थिती होती, आता कसं चित्र असणार आहे? जर बघले आपण 40 वर्षाच्या राजकारणामध्ये जर बघले तर ह्या 4 वर्षामध्ये जे ह्या बीजेपीच्या काळामध्ये 200 कोटीचा आसपास निधी आपल्या लोहा नगरपालिकेला आलेला आहे. त्याच्यामध्ये खूप असे मोठे मोठे कामं झालेले आहेत. तर ते आज सांगायच्या ह्याच्यावर म्हणलं तर तुम्हाला व्यवस्थित आणि खुलं मैदान आहे. तुम्हाला 8-10 दिवसामध्ये सगळा रिझल्ट तुम्हाला बघण्यात भेटणार आहे. कोण किती म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाला जनता स्वीकारणार आहे हे तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही. 4 दिवसात जनता समजा रिझल्ट तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सर्वसामान्य नागरिक आम्ही म्हणाले आम्हाला बीजेपीने जे काल 10,000 रुपये शेतकऱ्याला तात्काळ दिले, आज दरवर्षी 5,000 रुपये बीजेपीने दिले. शेतकऱ्याला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले. एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. 2019 ला तुम्ही जे म्हणल्या की बाबा भाजपाची सत्ता, ही भाजपाची सत्ता नसून चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वात आलेली सत्ता होती. आणि विद्यमान नगराध्यक्षाने घन कचऱ्याचा टेंडर, मी 2 टर्मचा नगरसेवक आहे. 2014 ते 2019 पर्यंत आमची सत्ता होती, तर आम्ही घन कचऱ्याचं काम 4 लाख रुपये महिन्यानं करत होत्या टेंडर शासकीय गुत्तेदाराला. आता तोच टेंडर 2019 ते आतापर्यंत टेंडर ते 20 लाख रुपये महिन्यात झालेलं आहे घनकचऱ्याचं टेंडर. मला सांग, शहर वाढलेलं नाही,
मला लोकसंख्याच किती वाढली बोलू द्या थोडस. 2019 पासून 2025 पर्यंत आता ह्या लोकांनी 20 लाख रुपये महिन्याचा टेंडर नगराध्यक्षाच्या घरला 5 लाख रुपये महिना जात होता. 12 पंचे 60 साहित्र्यांग 18 12 पंचे 60 साहित्र्यांग 18 1,80,00,000 रुपयाचा घोटाळा या नगराध्यक्षाकडे. एक गोष्ट लक्षात घ्या, खाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. साम्राज्य पसरलेलं आहे. लोहा शहरामध्ये आतापर्यंत जेवढी कामं विकासाची झाली ती माननीय चिखलीकर साहेबाच्या कार्यकाळात झालेली आहे. आमच्या लोहा शहरातून 2 महामार्ग जातात. ते दोन्ही महामार्ग साहेबाच्या आधिपत्याखाली झाले. सध्या ह्या 5 वर्षात आपल्या लोहा शहरातील जे गल्ली गल्लीनं रस्ते आहेत, जे मूलभूत नागरिकांचे सुद्धा प्रश्न साधे मिटवता आले नाहीत. नागरिकांचे साधे मूलभूत प्रश्न सुद्धा या अध्यक्षाला मिटवता आले नाहीत. मधल्या गल्लीतले रस्ते आज पावसाळ्यामध्ये प्रत्येक तुम्ही साळा रोडला जा किंवा कंधार रोडला जा किंवा आमच्या माळावर जा, इथं जाता सुद्धा येत नाही. आणि जे आमचे रस्ते पहिले झालेले आहेत त्या रस्त्यावर नालीचं पाणी येऊन रुकतंय आणि त्यांच्या मर्जीतल्या माणसाच्या घरासमोरच्या सुविधा करून देतात. आपल्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत, काय सांगाल कशी परिस्थिती असणार आहे? मागच्या 5 वर्षात काय होते? आता लोहा शहराचा विकास मागच्या वेळी झाला का? आता काय विकास होणं अपेक्षित आहे? मी शिवसेनेचा तालुका प्रमुखाच्या वतीने लोहा शहराचा विकास जवळपास आता तुम्ही बघत असाल या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून, आणि आम्ही आघाडीतून निवडणूक लढीत आहे या नगरपालिकेमध्ये. ताकदीनिशी या ठिकाणी आमची युती आहे. मागच्या 5 वर्षात काय परिस्थिती होती, आता काय अपेक्षित आहे आणि लोहा शहराचा विकास झाला का? साहेब, मागच्या काळामध्ये हे दोन्ही एकत्रच होते, विकासाचा प्रश्नच नाही. आता जे विद्यमान आमदार साहेब आणि आताचे जे माजी नगराध्यक्ष साहेब हे दोन्ही एकत्रच होते आतापर्यंत. आता काल यांची उचल बांगडी झाली, हे इकडे ते तिकडे झाले. विकास तुम्ही बघल्याच्या नंतर कळेल की लोहा नगरपालिकेचा काय विकास झाला. त्याच्यात मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की बाबा दोन्ही बी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता जर दिसता क्षणी दिसाले आपल्याला, काल परवाच एका दुसऱ्या पक्षामधून या पक्षामध्ये स्थलांतर झालेल्या अध्यक्षांनी या ठिकाणी प्रवेश केलाय. माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी या ठिकाणी भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आणि पहिले या लोहा कंधारचे विद्यमान आमदार साहेब चिखलीकर साहेब पहिले त्यांचेच ते कार्यकर्ते होते. आणि बरोबर आहे, यांचं म्हणणं की एकाच नाण्याच्या हे 2 बाजू आहेत. तुम्ही काय सांगाल, लोहा नगरपालिकेचा विकास झाला का आणि आता काय अपेक्षित आहे तुम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून सांग? लोहा शहरामध्ये जवळपास प्रत्येक वार्डामध्ये सिमेंट रोड, नाली, सीसी रस्ते भरपूर झालेले. आणि आता पाणी पुरवठ्याची योजना आली लिंबूटीहून लोहा शहरासाठी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोहा शहरामध्ये कामं झालेली या 5 वर्षाच्या काळात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल, लोहा शहरामध्ये भरपूर काही असे कामं झालेली आहेत. रोड तर प्रत्येक ठिकाणी झालेला आहे, प्रत्येक वार्डात तुम्ही जाऊन बघा. म्हणणं की एकंदरीत विकास झाला. काय सांगाल, विकास झाला का आणि आता काय अपेक्षित आहे आपल्याला? कशी परिस्थिती असणार आहे? लोहा 2019ला ज्यावेळेस लोहा नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी जी काय आश्वासनं लोहा शहरवासियांना दिली होती, लोहा शहरातील आश्वासनांमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा. तो प्रश्न केवळ आणि केवळ प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून त्या काळ तत्कालीन नगरपालिकेने केला. तसेच बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, ह्या सर्व महामानवांच्या आदर्श देण्याचं काम सुद्धा मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेबांमुळेच झालं. यानंतरच्या काळामध्ये आताच्या मागच्या 3 महिन्याखाली ज्या वेळेस अतिवृष्टी झाली आपल्या पूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रभर, त्या काळामध्ये जेव्हा लोहा शहर पूर्ण पाण्यात बुडालं होतं, आमदार या नात्याने मतदारसंघाचा दृष्टिकोन घेऊन स्वतः प्रताप पाटील चिखलीकर साहेब आमदार असून लोहा शहरामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून लोहातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे असेल, त्यांचा अन्नधान्याचा प्रश्न असेल, त्यांचे सर्व मार्ग लावण्याचं काम हे केवळ आणि केवळ प्रताप पाटील चिखलीकरांनीच केलं. आता विद्यमान जे नगराध्यक्ष आहेत, स्वतःला लोकनियुक्त म्हणतात,
त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास न करता दुपारी 12 वाजता उठणे, हात धुणे, त्याच्या पलीकडे त्यांचा काही लोहा शहराला भेटलेला नाही. आणि यापुढे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येणार आहे आणि त्या सत्तेतूनच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक. काय सांगाल, शेवटचा प्रश्न काय सांगाल, कशी परिस्थिती असणार आहे लोहाची आणि काय नेमक्या इथल्या समस्या आहेत आणि आता काय परिस्थिती असणार? समस्याच्या बाबतीमध्ये सध्याचे लोकनियुक्त नगराचे माजी आहेत त्याचा प्रशासक काळ चालू होत. 2 वर्ष प्रशासक काळ गेलाय. 2 वर्ष प्रशासक काळ असताना सुद्धा 1 वर्ष हा विद्यमान आमदाराच्या नियंत्रणामध्ये इथली नगरपालिका चाललेली आहे. आणि 1 वर्षाच्या काळामध्ये विद्यमान आमदारांनी नगरपालिकेत फक्त फायदाच घेण्याचं काम केले आहे. इथल्या कुठल्याच समस्येवर त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये. त्यांना कुठलाही या विकासावर बोलण्याचा अधिकार नाहीये ना त्यांच्या कार्यकर्त्याला बोलण्याचा अधिकार नाहीये. येणाऱ्या काळामध्ये लोहा नगरपालिका भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून येतील अशी लोहा शहराची परिस्थिती आहे. निश्चितच या ठिकाणी आपण लोहा नगरपालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेतल्या आणि या ठिकाणी आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार, कोण या ठिकाणी सत्तेवर विराजमान होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, लोहा, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.